विरारमधली दुर्घटना काय नेमकं सध्या तिथे आत्ता घडतंय? खरंच दुर्दैवी घटना आहे। एकीकडे कोरोनाचं संकट आणि दुसरीकडे कोरोनावर उपचार घेत असणाऱ्यांवर अशा प्रकारची घटना। या ठिकाणी मी सध्या हॉस्पिटल बाहेरच आहे आणि इथले दृश्य आपण बघतोय। पोलिसांचा फौजफाटा आहे, नातेवाईक अतिशय संतप्त आहेत, कारण की ICUमध्ये ते उपचार घेत होते त्यांचे नातेवाईक आणि अशा प्रकारे आग लागते, एसीचा स्फोट होतो आणि ही दुर्दैवी घटना घडते। माझ्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत इथले प्रथमेश, त्यालाही आपण विचारूया, त्याच्याकडे माहिती घेऊया। प्रथमेश, रात्री ही आग लागली, तुम्ही इथे होता, तुम्ही हे सगळं बघितलं, काय नेमकी ती घटना होती? किती रुग्ण इथे उपचार घेत होते आणि ही दुर्दैवी घटना? रात्री 3 वाजताच्या सुमारास इथे आग लागली होती आणि याची आग माहिती जेव्हा मिळाली तेव्हा प्रशासनानं चांगल्या पद्धतीने इथं सहकार्य केलं। जे बचाव कार्य आहे ते सुरू केलेलं। 3 वाजल्यानंतर वसई विरार महानगरपालिकेचे जे अग्निशमन दलाची गाडी आहेत किंवा पोलीस प्रशासन ते इथे वेळीच दाखल झालं होतं आणि जे आतमध्ये रुग्ण अडकले होते त्या रुग्णांना बाहेर काढायचे प्रयत्न सुरू होते आणि जवळपास ICU वॉर्डमध्ये 17 ते 18 रुग्ण हे उपचार घेत होते आणि त्यानंतर जेव्हा या रुग्णांपैकी 12 ते 13 रुग्ण हे आगीमध्येच होरपळून त्यांचा मृत्यू झाला होता आणि इतर वॉर्डमध्ये जे रुग्ण होते त्यांना आजूबाजूच्या महापालिका रुग्णालय असेल किंवा खाजगी रुग्णालय असेल, या खाजगी रुग्णालयामध्ये जिथेही बेड उपलब्ध होईल त्या ठिकाणी त्या रुग्णांना हलवण्यात आलं होतं। आणि आता जर इथली परिस्थिती बघितली, जसं रुग्णाच्या नातेवाईकांना कळते तसं ते इथे येतात आणि आपला आक्रोश व्यक्त करत आहे, संताप व्यक्त करत आहे। प्रश्न उपस्थित होतोय की गेलेले जीवांचं काय, त्याला कोण जबाबदार? तुम्हाला काही इथली माहिती आहे? हॉस्पिटलचं फायर ऑडिट झालं होतं, हे हॉस्पिटल कधी बांधलं होतं आणि इथे खरं तर कोविडवर उपचार सुरू होते जे गंभीर आहे आणि अशातच तिथेच ही दुर्घटना घडते। हॉस्पिटलबद्दल काय नेमकी माहिती आहे? 6 ते 7 वर्ष हे जुनं हॉस्पिटल आहे आणि विरारमधलं पहिलंच आणि एकच हे कोविडवरती उपचार देणारं हॉस्पिटल आहे। आणि जर रुग्णालयांचं बघायला गेलं तर आपण रुग्णामध्ये जर 15 बेडची क्षमता असेल तरी पण तिकडे आत्ताच्या तारखेला जास्तीत जास्त रुग्ण कसे ठेवता येतील असे रुग्णालयांची भूमिका होती आणि असे रुग्ण हे या रुग्णालयामध्ये ठेवण्यात आले होते आणि त्यातून जर या अशा घटना घडत असतील तर त्याला जबाबदार कोण? फायर ऑडिट असेल हे या ठिकाणी झालं नव्हतं, कारण की या घटनांवरून आपण बघू शकतो। याआधी अशा घटना घडलेल्या आहेत मुंबईत, आपण बघितलं भांडूपमध्ये अशीच घटना घडली होती। त्यानंतर इतर हॉस्पिटलचं फायर ऑडिट होणं अपेक्षित होतं, याचं झालं नव्हतं असं तुम्ही म्हणता? नक्कीच भांडूपमध्ये झाली होती। जे ड्रीम्स मॉलला आग लागली होती त्यामध्ये अनेक जे रुग्ण आहेत ते दगावले होते। त्यानंतर तरी खऱ्या अर्थानं जे रुग्णालय आहेत त्यांची फायर ऑडिट होणं किंवा तपासणी होतं हे गरजेचं होतं, मात्र तसं काही झालेलं नाही आहे आणि त्यावरूनच आता या अशा ज्या घटना आहेत त्या आमंत्रण देत आहेत। अनुपमा, धन्यवाद। अनुपमा, आपण बघतो या ठिकाणी ॲम्ब्युलन्ससुद्धा आलेले आहेत आणि इतर जे रुग्ण आहेत त्यांना सुरक्षित स्थळी इतर रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे, मात्र सगळे नातेवाईक इथे आहेत, त्यांचा संताप झालेला आहे। स्थानिक आमदार इथे पोचलेले आहेत, आयुक्त पोचलेले आहेत आणि ते आता या सगळ्या घटनेची पाहणी करत आहेत। मात्र ही जी दुर्दैवी घटना आहे, एक तर या रुग्णांचे निष्पाप जीवांचे प्राण तर गेलेच आणि दुसरीकडे याचं फायर ऑडिट झालेलं नव्हतं, हे सुद्धा खूप गंभीर बाब आहे, कारण की कोविडवर अशा प्रकारे इथे उपचार सुरू आहेत आणि तिथेच जर अशा प्रकारचं ऑडिट झालेलं नसेल तर किती महागात आपल्याला हे पडतं हे आपण बघू शकतो आणि वारंवार अशा घटना महाराष्ट्रात घडत आहेत, जे की खरंच दुर्दैवी आहे। या ठिकाणी आपण पोलिसांचा आणखी फौजफाटा आता झालेला आहे। आतमध्ये आयुक्त गेलेले आहेत, सदानंद दाते, ते पाहणी करतायत। बाहेर नातेवाईकांचा कराडा आहे। काही वेळापूर्वीचे दृश्य आपण बघितली होती की कशा प्रकारे नातेवाईक संतप्त झालेले होते। आता कुठल्याही परिस्थितीत ते नाही आहेत की ते बोलू शकतील, एवढा त्यांचा संताप अनावर झालेला आहे। खरं तर त्यांची काहीच चूक नसताना अशा प्रकारे हॉस्पिटलमध्ये खरं तर या सगळ्यांना दाखल केलेलं होतं आणि अशा प्रकारे ही घटना घडते। दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती आणि तिथेच हे ICU होतं, 17 रुग्ण होते आणि ते दगावलेले आहेत। त्यामुळे खालच्या मजल्यावर ही आग पोचलेली नाही, जे खरं तर सुदैवाने पोचलेली नाही, त्यामुळे वेळीच आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं। आता आतमधली परिस्थिती आपण बघतोय की सगळे डॉक्टर, नर्स जमा झालेले आहेत, कमिशनर स्वतः, आयुक्त माहिती घेत आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं हे मोठी गोष्ट आहे। मात्र तरीसुद्धा यामध्ये हे 13 रुग्ण दगावल्याची
माहिती आहे. त्यामुळे इथली परिस्थिती खरं तर खूप मन हेलावणारी आहे, हृदयद्रावक आहे. नातेवाईक संतप्त आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर खरं तर अश्रू वाहतात, मात्र काहीच करू शकत नाही आहे. रुग्ण तर दगावलेला आहे. खरे आणि रुचा अशा प्रकारची रुचा घटना काही आता वेळापूर्वी पुन्हा काही घडू नये. रुग्णांच्या प्रतिक्रिया त्यामुळे रुग्णांच्या सरकारने, नातेवाईकांच्या प्रशासनाने प्रतिक्रिया रुचा पावलं आपल्याला आल्या उचलणं होत्या आणि त्यामध्ये या नातेवाईकांचं असं म्हणणं होतं की ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यानंतर हॉस्पिटलमधला एकही स्टाफ त्या ठिकाणी नव्हता, अशा प्रकारची देखील प्रतिक्रिया आहे. जर शक्य असेल तर रुग्णांच्या नातेवाईकांना आपण जरूर हा प्रश्न विचारा की या ठिकाणी नेमकी परिस्थिती, कारण त्यांचे रुग्ण आपण हॉस्पिटलवर सोपवतो आपल्या रुग्णांना की ते बरे होतील, त्यांच्यावर उपचार होतील, मात्र केवळ हॉस्पिटलच्या प्रशासकीय यंत्रणेचं नियोजन कुठेतरी नव्हतं किंवा त्यामध्ये प्रॉब्लेम होता आणि म्हणून खरं तर अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्या आणि या रुग्णांना आपला जीव नाहक गमवावा लागला. त्यामुळे हॉस्पिटलचा यामध्ये नेमका काय दोष आहे, कितपत दोष आहे, रुग्णांच्या नातेवाईकांनी या संदर्भात काय वाटतंय हे आपण जरूर विचारा. मात्र एकंदरीतच आता कोण प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आलेले आहेत, काय प्रशासनाची आणखी दखल घेणं सुरू आहे तेही सांगा. बेसिक चीज़ें हैं, आप ICU ऑपरेटर की बेसिक चीज़ें हैं ये, मतलब फायर हॉस्पिटल में फायर किसी को नहीं है, बेसिक है. नक्कीच सध्या इथे हितेंद्र ठाकूर स्वतः आलेले आहेत, आमदार क्षितिज ठाकूर सुद्धा आलेले आहेत. त्यांनी घटनास्थळाची म्हणजे इथे पाहणीसुद्धा केली. आयुक्त स्वतः इथे आलेले आहेत, त्यांनी सुद्धा पाहणी केलेली आहे. आपण बघितलं पोलिसांचा फौजफाटा आहे आणि आमदारांनी पाहणी केल्यानंतर त्यांचं हेच म्हणणं आहे की ऑडिट होणं हा सगळा पुढचा विषय आहे. आत्ता जे रुग्ण आहेत त्यांची काळजी घेणं आणि जे रुग्ण दगावलेत त्यांच्या नातेवाईकांना धीर देणं जास्त महत्त्वाचं असं त्यांचं म्हणणं आहे. आपण त्यांच्याकडनं परत एकदा जाणून घेऊया. सर, ठीक आहे. हितेंद्र ठाकूर काही वेळापूर्वी आपल्यावर बोललेले प्रशासनाचं काम घटनेबद्दल तुमची काय पहिली प्रतिक्रिया? याच्यावर पहिली ना शेवटची प्रतिक्रिया पण दुर्दैवी घटना. बस या घटनेबद्दल कोण काय बोलू शकतो का? कोणाची चुकी आहे, कोण दोषी आहे, त्याच्यावर कारवाई करा. आज पेशंट शिफ्ट करा, त्यांना योग्य ठिकाणी उपचार मिळून द्या, एवढंच. तर आपण बघितलं त्यांची प्रतिक्रिया. पेशंट जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यांना शिफ्ट करणं, त्यांना योग्य उपचार मिळणं ते महत्त्वाचं आहे. मात्र दुर्दैवी या घटनेमध्ये 13 रुग्ण दगावलेले आहेत. यावरही खरं तर कोण जबाबदार आहे यावरही कारवाई होणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे